घुग्गुस नगर परिषदेसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी दाखल केले अर्ज। आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक। चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या घुग्गुस नगर परिषदेच्या स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले। 22 नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी रॅलीसह शक्तीप्रदर्शन करत उत्साहाने अर्ज दाखल केले। चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील घुग्गुस शहरात नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे। अर्ज सादर केल्यावर काँग्रेस उमेदवार दीप्ती सोनटक्के यांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं, तर भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीत भाजपला साथ देण्याचं आवाहन केलं। महिलांसाठी विशेषतः आधार केंद्र पाहिजे। खूप सारे निराधार महिला आहेत ज्यांना घरी खूप त्रास आहे। अशा भरपूर अशा आहेत की ज्यांना मी मदत करण्याची माझी खूप इच्छा होती। आणि घुग्गुस मध्ये नाही का लायब्ररीची बिलकुल सुविधा नाही की जे एमपीएससी यूपीएससी साठी जे विद्यार्थी आहेत आपले असे जागोजागी जातात। आणि पाण्याची समस्या, सगळे अशा खूप साऱ्या समस्या, हॉस्पिटल आणि डस्टमुळे होणारे आजार यासाठी हॉस्पिटल्स खूप आवश्यक आहे। तर मी त्यासाठी खूप सगळ्यात मोठा उत्सव हा निवडणुकीचा उत्सव असतो आणि घुग्गुस नगरपालिकेची पहिल्यांदा निवडणूक होत आहे। प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये आणि त्या उत्साहातून हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे की घुग्गुसच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य असे लोकप्रतिनिधी निवडून पाठवण्याचा घुग्गुसच्या जनतेचा संकल्प दिसत आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घुग्गुस शहराच्या विकासाकरता केलेले काम जनतेच्या समोर आहे। आणि दुसरीकडे विरोधी पक्ष